हॅलो स्टुडंट्स, आज आपण पेज नंबर 14 काही थर्ड नंबरचं चॅप्टर आहे. द नेम इज फोर्स अँड प्रेशर, म्हणजे बल आणि दाब. हा पार्ट आज आपण अभ्यासणार आहोत. ओके, तर कॅन यू रिकॉलमध्ये त्यांनी क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, जसं की व्हॉट इज अ फोर्स. आता फोर्स म्हणजे काय, म्हणजे बल म्हणजे काय. आता बल म्हणजे काय, शक्ती. कोणतंही काम करण्यासाठी आपल्याला जी काही शक्ती लागते त्यालाच आपण बल असे म्हणत असतं, हो की नाही. Next, a stationary object on which no force is acting remains stationary. An object in motion continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. This is Newton's first law of motion. म्हणजे आता त्यांनी ही जी काही माहिती सांगितली, हा न्यूटनचा पहिला म्हणजे गतिविषयक जो पहिला नियम आहे न्यूटनचा, तो या आधारावरच आहे. तर काय आधार आहे नेमका तो पाहूया. अ स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे काय, एक स्थिर वस्तू घ्यायची. आता ती स्थिर वस्तू जोपर्यंत आपण त्यावर बल लावणार नाही तोपर्यंत ती हलणार नाही, आणि ज्यावेळेस आपण बल लावू त्यावेळेसच तिची काय हालचाल होणार आहे. मग आता ही जी वस्तू असणार आहे, मग आपण तिला ज्या पद्धतीने बल लावू त्या पद्धतीने तिची जी स्पीड म्हणजे तिचा जो वेग असणार आहे आणि डायरेक्शन म्हणजे दिशा असणार आहे त्या टाईपमध्ये ती वस्तू हलणार आहे किंवा तिथला गती प्राप्त होणार आहे. आणि नो फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट, आणि आपण जर काहीच केलं नाही तर काहीच होणार नाही. म्हणजे आपण आता खालील जे काही पिक्चर्स आहेत ते आपण ऑब्झर्व करूया. ऑब्झर्व द पिक्चर्स इन फिगर्स 3.1 अँड 3.2. आता फर्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसत आहे, तो जो माणूस आहे तो गाडीला धक्का देत आहे. म्हणजे आय थिंक तिथे मग काय गाडी बंद पडली असेल किंवा गाडीचं पेट्रोल संपलेलं असेल, डिझेल संपलं असेल, तर त्या कंडिशनमुळे तो काय करतो आहे, तिथे गाडीला धक्का देत आहे किंवा गाडी फसली असेल, हे की नाही. म्हणजे बऱ्याच कंडिशनमध्ये आपण काय करत असतो, गाडीला धक्का देत असतो. तर मग ज्यावेळेस आपण गाडीला धक्का देऊ त्यानंतरच ती गाडी काय पुढे सरकणार आहे किंवा पुढे जाणार आहे. नेक्स्टमध्ये सेकंड जे पिक्चर आहे त्यामध्ये आता काय दाखवलं आहे त्यांनी, की जो मुलगा जो आहे त्याला जो कुत्रा जो आहे तो आवरत नाही. म्हणजे कुत्रा काय करतो, त्याला एक प्रकारे ओढतो आहे. काय करतो आहे तो, म्हणजे तो पण कुत्राला ओढतो आहे आणि कुत्रा पण त्याच्या पद्धतीने बल लावून त्याला ओढतो आहे, म्हणजे मागे खेचतो आहे स्वतःला, आहे की नाही. म्हणजे दोघं त्यांच्या पद्धतीने बल लावत आहेत. थर्ड पिक्चरमध्ये काय, तो जो मुलगा आहे त्याने एका अचल बॉलला म्हणजे एकदम स्थिर अशा बॉलला त्याने किक मारलेली, लात मारलेली आहे. नंतर मग आता त्याने जर समोरच्या दिशेत जर त्याने बल प्रयुक्त केला असेल तर ते बॉल कुठे जाणार आहे, समोरच्याच दिशेला जाणार आहे. ओके, सो व्हेरियस ॲक्शन्स, ह्या अशा वेगवेगळ्या इथे कृती त्यांनी दिलेल्या होत्या. तर ह्या ॲक्च्युअलमध्ये ह्या कृती त्यांनी कशासाठी दिलेल्या होत्या ते आपण आता खालील पॉईंट थ्रू पाहूया. कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट म्हणजे काय, संपर्क, आणि नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे काय, असंपर्क. म्हणजे संपर्कीय आणि असंपर्कीय बले, असं याचा मिनिंग निघत आहे. आता इन फिगर 3.1, आता ही जी काही 3.1ची जी काही फिगर आहे, अ कार मूव्ज इन फॉरवर्ड डायरेक्शन्स व्हेन अ मॅन अप्लाइज फोर्स फ्रॉम बिहाइंड. म्हणजे काय, ती कार जी होती म्हणजे ती काही मोटर जी होती ती पुढच्या साईडला म्हणजे पुढच्या दिशेला ती सरकली. केव्हा, ज्यावेळेस त्या माणसाने तिला मागून धक्का दिला तेव्हा. बिहाइंड म्हणजे काय, मागच्या बाजूने. अप्लाइड म्हणजे काय, बल लावणे, धक्का देणे. ओके, ज्यावेळेस तिने बल लावले बॅक साईडने तरच ती गाडी पुढच्या दिशेला सरकली किंवा गेली, बरोबर. नेक्स्ट, अ रिलुक्टंट डॉग इज बिंग पुल्ड बाय हिज मास्टर अँड अ बॉय प्लेइंग फुटबॉल इज किकिंग द बॉल अवे. आता सेकंड पिक्चर जे होतं त्यामध्ये काय, आता रिलुक्टंट डॉग म्हणजे काय, जो त्याच्या मालकावर म्हणजे त्या मुलावर तो खुश नाही आहे, त्याला तो आवडत नाही ते एक प्रकार तो मुलगा. का, कारण की तो त्याच्याशी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने तो बिहेवियर करत नसेल म्हणून आवडत नसेल, ओके ना. म्हणून तो काय करतो आहे, त्याच्या मालकाला त्याच्या म्हणजे खेचतो आहे. एक प्रकार तो आवडत नसल्यामुळे तो काय त्या मालकाचं ऐकतो आहे का, नाही, म्हणून तो त्याच्या मालकाला म्हणजे त्या मुलाला खेचत आहे. नंतर एका मुलाने फुटबॉलला किक मारली. किक मारणे म्हणजे काय, लात मारणे. मग तो बॉल काय आहे, तिथून बऱ्याच अंतरावर लांब गेलेला आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दिस. आता तिन्ही पिक्चर्समध्ये तुम्ही काय निरीक्षण केलं, की तिन्ही ठिकाणी बलाचं प्रदर्शन त्यांनी दाखवलेलं आहे. बल कशा पद्धतीने लावलं जातं आणि समोरच्या गोष्टीवर किंवा वस्तूवर त्याच्यावर काय तिथं रिॲक्शन होत असते ते त्यांनी ह्या पिक्चर्स थ्रू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, नेक्स्ट लाईन. अ फोर्स ॲक्ट्स ऑन टू बॉडीज थ्रू अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. आता काय, ज्या काही दोन काही शरीर असतात किंवा दोन ज्या काही वस्तू आता त्यांच्यामध्ये ज्यावेळेस इंटरॅक्शन म्हणजे काही आंतरक्रिया किंवा संवाद घडत नाही तोपर्यंत तिथे बल काम करीत नाही. जसं गाडी उभी आहे,
आपण धक्का देणार नाही तोपर्यंत गाडी हलणार नाही. म्हणजे दोघांमध्ये काय तिथं इंटरॅक्शन म्हणजे तिथं अंतक्रिया काहीतरी झाली पाहिजे, संवाद साधला गेला पाहिजे, तरच तिथे बल प्रयुक्त होऊन ते काम करीत असते. आता पुढे एक तिन्ही प्रयुक्तीला परत. ॲज सीन इन फिगर 3.2 आयरन नेल्स गेट अट्रॅक्टेड टू द पोल ऑफ अ मॅग्नेट ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स. आता आपण जे चुंबक जे असणार आहे ओके, आणि तिथे आपण काय करणार, लोखंडी की आपण काही टाकायचे आहेत खाली. टाकल्यानंतर आपण ज्यावेळेस त्याच्याकडे एखादं चुंबक नेऊ ओके, तर मग चुंबकाचे जे काही पोल असतात म्हणजे चुंबकाचे जे टोक स्तंभ किंवा ध्रुव आपण त्याला म्हणतो, त्या ध्रुवांना काय होतं ते खेळ जे तिथं चिटकत असतात म्हणजे काय होतात ॲट्रॅक्ट आकर्षित ते होतात आणि ते तिथं चुंबकाला चिटकतात. हे तर आपल्याला माहितीच आहे. तर मग तिथे काही चुंबकाने बल लावलं आहे का, नाही. तर ते ॲट्रॅक्ट होऊन काय म्हणजे चुंबकामध्ये ते काही बल आहे म्हणजे ती तेवढी त्याच्यामध्ये शक्ती आहे, ताकद आहे की जो खेळांना आकर्षित करून स्वतःकडे ओढू शकतो, तो हालचाल न करता. ओके, नेक्स्ट पहा. अ कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. Objects are attracted to the earth due to the force of gravity. When a comb gets rubbed against air, small pieces of paper kept on a table get attracted to the comb. The comb has an electrostatic charge and there is an induces opposite charge on the pieces of paper and the pieces stick to the comb. म्हणजे काय, आता इथे पहा थर्ड पिक्चर जे आहे त्यामध्ये काय, जे कोकोनट ट्री नारळाचं झाड, त्या झाडाचं जे काही नारळ आहे ते खाली पडत आहे. मग आता खाली का पडतं आहे, तर कारण की ते पृथ्वीमधील जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती असते मग ती त्या नारळाला काय करते, आकर्षित करते, म्हणून ते नारळ जे आहे ते जमिनीवरच पडत आहे. जसं आपण दुसरं एक उदाहरण घेऊ शकतो. आपण जर एखादा बॉल वरच्या दिशेने जर फेकला तर तो कुठे येऊन पडतो, खालीच येऊन पडत असतो. म्हणजे का, कारण की पृथ्वीचं जे काही गुरुत्वाकर्षण बल असतं जमिनीतील ते काय करत असतं, त्या वस्तूला खेचत असतं स्वतःकडे. म्हणून नंतर आपण एक कंगव्याला काय करणार आहोत, कंगवा ज्यावेळेस आपण केसांमध्ये घासतो, रब अगेन्स्ट एअर. रब म्हणजे काय, घासणे गेले म्हणजे आपण केसांमध्ये जर कंगवा फिरवला आणि नंतर आपण काय केलं, कागदांचे छोटे छोटे तुकडे आपल्याला काय करायचे, एका टेबलवर पसरवायचे आहेत. आणि ती कागदाचे जे तुकडे आणि ज्यावेळेस आपण तो म्हणजे आपल्या केसांमधून फिरवलेला कंगवा आपण ज्यावेळेस त्या कागदांच्या तुकड्यांवरून फिरवणार आहोत त्यावेळेस ते कागदाचे तुकडे जे आहेत त्या कंगव्याकडे आकर्षित होतात म्हणजे ते त्याला चिटकायला लागतात. म्हणजे तिथे काय असतं मग इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज म्हणजे स्थितिक विद्युत प्रभार तिथे तयार झालेला असतो आणि त्यामुळे काय आहे तिथे ऑपोजिट चार्ज म्हणजे त्याचा विरुद्ध प्रवाह तिथं चालू होऊन कागदाचे तुकडे जे आहेत ते कंगव्याला चिटकत असतात आणि काही सेकंदसाठीच ते त्याला चिटकत असतात. नंतर ते त्याला त्याच्यातील जो काही विद्युत प्रभार असेल तोपर्यंत ते चिटकून राहणार आणि तो ज्यावेळेस नाहीसा होईल त्यावेळेस कागदाचे तुकडेसुद्धा गळून पडतात. हा प्रयोग आपण करून पाहू शकतो. म्हणजे तिन्हीपैकी प्रयोग जे आहेत सम युनिट्स, इथं त्यांनी बलाचं जे काही उदाहरण आहे म्हणजे संपर्क आणि असंपर्क बल नेमकं एक्झॅक्टली काय आहे त्यासाठी त्यांनी ही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं दिलेली आहेत. ओके, सो तर आपण पाहूया आता पुढचा पॉईंट जो आहे तो. इन फिगर 3.1 अ फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट ऑर व्हिया वन ऑर मोर ऑब्जेक्ट. आता आपण 3.1ची जी काही फिगर होती इथे आपण पाहिलं होतं की काय, एका म्हणजे एका वस्तूने दुसऱ्या वस्तूवर ज्यावेळेस बल प्रयुक्त केला तर ते दिसून येतं आपल्याला. काय होतं, ते दिसत असतं आणि एकाने दुसऱ्यावरती बल प्रयुक्त केलेलं असतं. मग यालाच आपण काय म्हणू शकतो आहे, सच अ फोर्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे एक माणूस किंवा एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या संपर्कात गेल्यानंतर जे काही बल तिथे तयार होतं किंवा बल जिथे लावावं लागतं त्यालाच आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे संपर्कीय बल असं आपण तिथे म्हणू शकतो आहे. आता त्याच्या ऑपोजिट म्हणजे त्याचं उलटं. In figure 3.2, a force is applied between two objects even if the two objects are not in contact. Such a force is called a non-contact force. मग आता जिथे आता 3.2मध्ये पाहूया, चुंबक जे ते खिळ्यांकडे गेला का, नाही. कंगवा जो आहे तो पेपरकडे गेला का, नाही. नारळ जे ते कोणाकडे जाते, जमिनीकडे. म्हणजे जमीन त्याला जमीन बल लावते स्वतःकडे येण्यासाठी काही नाही. म्हणजे हे तीनही याच्यामध्ये मॅग्नेट, कंगवा, जमीन हे तीनही गोष्टी इथं बल लावत नसताना देखील चुंबकाकडे खिळे ओढले जात आहेत, कंगव्याकडे कागद आकर्षित होतो आहे, नारळ जमिनीवर पडत आहे. म्हणजे कुठलाही संपर्क नसताना तिथे बलाची प्रक्रिया घडून येते. तर अशा बलाला आपण असंपर्कीय बल असं म्हणू शकतो आहे. ओके, जिथे संपर्क जिथे आपण हात लावून बल प्रयुक्त करतो ते असणारे कॉन्टॅक्ट फोर्स, जिथे हात न लावता आपोआप अट्रॅक्शननुसार ग्रॅव्हिटीनुसार जी काही
फोर्स जिथे घडून येतात त्याला आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणू शकतो. ओके, पुढे पहा. मस्क्युलर फोर्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स and is applied to objects with the help of muscles. It is applied in several cases as a lifting, pulling, pushing, pulling etc. म्हणजे काय, आपलं जे मस्क्युलर म्हणजे काय स्नायुबल जे असतात त्याद्वारे आपण संपर्कीय बलाची भरपूर उदाहरणं आपण देऊ शकतो की जिथे आपण स्नायूचा म्हणजे आपल्या शरीराचा उपयोग करून आपण म्हणजे बलाचा उपयोग करून आपण बऱ्याच जणांची मदत करतो किंवा आपले कामं जे आहेत ते आपण करत असतो. जसं की लिफ्टिंग म्हणजे काय, काही उचलणे. पुशिंग म्हणजे काही ढकलणे. पुलिंग म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणू शकतो, खेचणे, ओढणे, हे की नाही. म्हणजे ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याला आपल्या शरीराचा वापर करून, बलाचा वापर करूनच त्या आपल्याला कराव्या लागतात. म्हणजे ते काय झाले, मग कॉन्टॅक्ट फोर्सची ती उदाहरणं झाली. ऑन द कॉन्ट्ररी, फोर्सेस लाईक मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट विदाउट अ कॉन्टॅक्ट. देअरफॉर दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. मग आता त्याच्या उलट, त्याच्या विरुद्ध जर पाहिलं, कॉन्ट्ररी म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध, त्याच्या उलट जर आपण पाहिलं, ऑपोजिट, तर काय, जसं की चुंबकीय बल, ग्रॅव्हिशन म्हणजे गुरुत्वाकर्षण बल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे स्थितिक विद्युत बल. हे जी काही बल आहेत की जिथं बिना संपर्काचं म्हणजे विदाउट अ कॉन्टॅक्ट म्हणजे बिना संपर्काचं जिथं काही बल घडून येतं तर त्या बलांनाच आपण मग काय नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आपण म्हणू शकतो. असंपर्कीय बल आपण तिथे त्यांना म्हणू शकतो. ओके, आणि ती उदाहरणं देखील आपण 3.2 पाहिलं. म्हणजे 3.1ची उदाहरणं काय आहेत, कॉन्टॅक्ट फोर्सची, आणि 3.2मधील उदाहरणं जी आहेत ती नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरणं आहेत. ओके, सो नेक्स्ट पॅरा. व्हेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल अँड पुश अ लिटल, इट मूव्ज अ हेड अँड गेट्स स्लो अँड स्टॉप्स. अ कार रनिंग ऑन अ प्लेन रोड travels some distance and stops after the engine is switched off. ओके, आता पाहूया इथे काय सांगायचं आहे त्यांना. ज्यावेळेस म्हणजे आपण एखाद्या बॉलला किंवा टेबलवरून आपण लोटतो पहा. आता ते एक टेबलचा गेम असतो. आपण एका काडीने, दांडीने आपण काय करतो, बॉलला ढकलत असतो, लोटत असतो आहे मी थोडंसं. पण तो बॉल लोटल्यानंतर काही वेळानंतर तो काय होतो, स्लो होतो, हळूहळू जिथे त्याचा स्पीड कमी होतो आणि तो थांबून जातो. किंवा एक कार आहे ती पळत आहे, म्हणजे प्लेन रोड एकदम सपाट असा रस्ता आहे, मोकळा रस्ता एक प्रकारे, ती धावत आहे, ट्रॅव्हल करत आहे. तर मग धावता काय होतं, काही वेळानंतर, काही डिस्टन्स, काही अंतरानंतर काय होऊन जातं, त्याचं जे काही इंजिन आहे, मशीन, ते काय होऊन जातं, तिथं स्टॉप होऊन जातं. म्हणजे ते बंद तिथं पडत असतं. मग इंजिन जर पडलं तर मग गाडीसुद्धा काय तिथे लगेच स्टॉप होत असते. दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन मोशन. म्हणजेच काय होत असतं की जिथे फ्रिक्शन फोर्स जिथे तयार होत असतं, म्हणजे घर्षण बल तिथे तयार होत असतं, ते त्याच्या गतीवर आणि ग्राउंड सरफेस म्हणजे काय, ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन मोशन, म्हणजे जे जमिनीचा जो काही पृष्ठभाग असतो आणि आपली जी काही गती असते यांच्यामध्ये एक प्रकारे घर्षण होत असतं. म्हणजे जसं की गाडीचे टायर आणि जमीन आणि बॉल आणि ते टेबलचा पृष्ठभाग यांच्यामध्ये घर्षण होतं आणि काही वेळानंतर मग ती गोष्ट थांबते, स्टॉप होते. हे कशामुळे होतं, तर फ्रिक्शनल फोर्स, घर्षण बलामुळे ते होत असतं. फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी युजफुल इन डेली लाईफ. तर फ्रिक्शनल फोर्स हे जे काही घर्षण बल आहे, घर्षण म्हणजे काय, घसरणे, स्पार्किंग होणे एकमेकांवर, तर याचं आपल्या जीवनामध्ये खूपच महत्त्व आहे. व्हाईल वॉकिंग वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ आवर फीट. जसं की आपण वॉकिंग म्हणजे आपण चालतो, तर म्हणजे आपण काय, जमिनीवर आपले जे पाय आहेत ते आपण एक प्रकारे घर्षण करीत चालतो, म्हणजे घसरत, किंवा आपण आपलं पायांचं जे आहे चप्पल असेल तिचं काय जमिनीशी घर्षण होत असतं. ओके, व्हाईल वॉकिंग, नेक्स्ट लाईन. इन द ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शन्स वी विल स्लिप अँड विल नॉट बी ॲबल टू वॉक. आणि जर आपल्या पायांचं जमिनीशी जर घर्षण झालं नाही तर आपण तिथे सटकू शकतो आहे आणि आपण तिथे चालू शकत नाही. उदाहरणार्थ काय, जसं की खूप मऊ टाईल्सवरून चालणं किंवा वल्ले पाय करून चालणं किंवा बर्फावरून चालणं, जिथे आपल्या पायाचं आणि त्या गोष्टीचं घर्षण होणार नाही, घसरलं जाणार नाही, तर आपण तिथं चालू शकणार नाही, तर आपण तिथं घसरून पडू शकतो. हे नाही, वी विल स्लिप अँड विल नॉट बी एबल टू वॉक, म्हणजे आपण तिथे चालू शकत नाही. ऑल द ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव अ फ्रिक्शनल फोर्स ॲक्टिंग ऑन देम विच इज ॲक्टिंग इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. ओके, म्हणजेच काय, जिथे घर्षण बल असतं तिथे काय
त्याच्या डायरेक्ट ऑपोजिट म्हणजे त्याच्या ऑपोजिट म्हणजे विरुद्धच त्याची क्रिया घडत असते. म्हणजे काय विरुद्ध म्हणजे कसं, आपल्या पायाची जी काही चप्पल असेल, सँडल असेल, शूज ते काय होतात जमिनीला घसत चालतात, म्हणजे ते एकमेकांचे ऑपोजिट कार्य ते करत असतात. You must have seen that one tends to slip over banana peel on the street. Similarly, one can slip due to mud. Both these examples occur due to the reduced friction. आता रिड्यूस म्हणजे काय, जे काही घर्षण बलाच्या विरुद्ध म्हणजे रिड्यूस म्हणजे काय, कमी होणारी बलं. जसं की आपण पाहतो की काय, आता समजा एखाद्याने जर कोणी केळी खाल्ल्यानंतर त्याचं जे काही साल आहे ते जर रस्त्यावर टाकलं, तर आपला जर त्याच्यावर पाय पडला तर आपण काय लागते ते घसरून तिथे आपण पडत असतो. म्हणजे आपण आपल्या कंट्रोल न करता आपण तिथे घसरून पडतो, बरोबर आहे. त्यानंतर आपण जर चिखलामध्ये जर फसलो तर आपल्याला एक एक पाय कसा आपल्याला खूप ताकदने जोराने आपल्याला शक्ती देऊन आपल्याला काढून पुढे टाकावं लागतं, त्यावेळेसच आपण पुढे जात असतो. तर ही काही रिड्यूस फ्रिक्शनची इथं उदाहरणं आहेत. ओके, रिड्यूस म्हणजे काय, कमीत कमी जिथं घर्षण होतं ते. ओके, तर आपण इथेच स्टॉप करूया. तर होमवर्कमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात पहा, व्हॉट इज अ फोर्स याची डेफिनेशन तुम्हाला लिहावी लागणार आहे तुमच्या पूर्वज्ञानाच्या आधारे. त्यानंतर हा जो न्यूटनचा हा जो फर्स्ट लॉ आहे, ह्याच्या 3 ओळी आहेत सुरुवातीच्या, त्या इंग्लिश टू मराठी लिहू शकता. कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची जी काही उदाहरणं आहेत तिथे कुठे, हा जो पॅसेज आहे कोणता, इन फिगर 3.1, हा जो काही पॅसेज आहे हा इंग्लिश टू मराठी लिहू शकताय का, कारण की इथे त्याची डेफिनेशन दिलेली आहे दोन्हीची म्हणून. ओके, आणि अदरवाईज जे काही जे काही हार्ड वर्ड्स तुम्हाला दिले जातील ते लिहायचे आणि लर्न करायचे. ओके, सो गुड बाय.